पूजा पावसकर. हॅलो कोल्हापूरच्या या एपिसोडमध्ये मी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत करते. तर आज सुद्धा मी तुम्हा सर्वांसाठी एक खूप महत्त्वाचा टॉपिक घेऊन आलेला आहे, ती म्हणजे करिअर. ऑब्व्हियसली 10वी पर्यंत पालकांना किंवा मुलांना जास्त टेन्शन येत नाही, पण त्याच्यानंतर एक्झॅक्टली कुठल्या करिअरमध्ये जायचं, कुठल्या फील्डमध्ये जायचं हे खूप कन्फ्युजनचा क्वेश्चन असतो. तर आज मी आहे भारतीय विद्यापीठ मॅनेजमेंट कॉलेजमध्ये आणि माझ्याबरोबर आहे डॉक्टर ऋतिक नाईक सर, डायरेक्टर ऑफ दिस कॉलेज. हॅलो सर, वेलकम टू दिस शो. हॅलो कोल्हापूर, थँक्यू पूजा. सो सर, एक क्वेश्चन असा बेसिकली सगळ्यांनाच हा क्वेश्चन येतो की करिअर म्हणजे 10th पास झाल्यावरती किंवा 12th पास झाल्यावरती कुठल्या करिअरमध्ये जायचं, काय पॅरेंट्सच्या चॉईसनी करिअर चॉईस करायचं की ॲक्च्युअली ज्या मुलांना पाहिजे असतं जो फील्ड तो सिलेक्ट करायचा, हा खूप मोठा क्वेश्चन आहे. 10वी आणि 12वी हे कुठल्याही विद्यार्थ्यांच्या आयुष्यामधले महत्त्वाचे टप्पे आहेत. त्यामुळं प्रत्येक पालक हा चिंतित असतो की त्याला पुढं काय करायचं, आणि प्रत्येक पालक ह्याला अनेक कोर्सेसची माहिती नसते. आणि सर्वसाधारणपणे सगळ्यांच्या मनामध्ये असते की आपला मुलगा डॉक्टर किंवा इंजिनियर व्हावा आणि त्या दृष्टीनेच ते प्रयत्न करत असतात. परंतु हे करत असताना त्यांनी विद्यार्थ्याची, आपल्या मुलाची, त्याची क्षमता काय आहे, त्याचे इंटरेस्ट काय आहेत याबद्दल कधी विचार केलेला नसतो. म्हणून फक्त आपल्याला काय वाटतं याचा विचार न करता आपल्या मुलाची क्षमता काय आहे, त्याचं लायकिंग काय आहे ह्याचाही विचार पालकांनी केला पाहिजे आणि त्याच्याशी मुलाशी संवाद साधून त्याच्यानंतरच ह्याबाबत निर्णय घेतला पाहिजे. नक्कीच. आणि सर, असं आपण बघतोय की आजकाल जरासं मुलांचं इंटरेस्ट जास्त मीडियाकडे वळतोय किंवा म्युझिक, सिंगिंग, डान्सिंग, आणि आपण बघतोय की खूप टॅलेंट शोज येतात आणि त्याच्यामधून स्कोप सुद्धा आहे. पण व्हॉट हॅपन्स इज की पॅरेंट्स जराशी कम्फर्टेबल नसतात त्यांना त्या फील्डमध्ये पाठवायला, किंवा जे ट्रेडिशन आपलं चालू आहे की मुलांनी इंजिनिअरिंग करायचं, डॉक्टर करायचं, मुलींनी BCom, BSc करायचं, याच्यावरती खूप भर देतात. मग हा आपण एक मेंटॅलिटी ब्रेक करायला पाहिजे की काय करायला पाहिजे यामध्ये? प्रत्येक पालकाच्या मनामध्ये एकच प्रश्न असतो की त्यानं एखादी करिअर केल्यानंतर तो आयुष्यामध्ये त्याच्या पायावरती उभा राहू शकेल का नाही, आणि ते साहजिकच आहे. त्यामुळं कुठलाही पालक हा साधारणपणे रिस्क घ्यायला तयार नसतो. आणि त्यामुळं पालकाला जे माहिती आहेत की ज्यामधनं पैसे मिळू शकतात असे जे कोर्सेस आहेत, म्हणजे पहिल्यांदा मेडिकल येईल, मग इंजिनियर येईल, मग चार्टर्ड अकाउंटंट येईल, या संदर्भातले जे 3-4 कोर्सेस आहेत तेवढ्याच पुरतं पालक हे आपलं लक्ष मर्यादित ठेवतात. परंतु मला सांगावं असं वाटतं की आज मितीला किमान 100हून अधिक असे चांगले कोर्सेस आहेत की ज्यामध्ये मुलं आपली करिअर घडवू शकतात. जर तुमच्या मुलाचं लायकिंग त्यामध्ये असेल, त्या प्रकारचं स्किलसेट त्याच्याकडे असेल, तर अशा प्रकारचे वेगळे चाकोरीबद्ध नसलेले वेगळे कोर्सेस निवडायला काहीच हरकत नाही. आता उदाहरणार्थ द्यायचं झालं तर मीडियामधले कोर्सेस आहेत, फॅशन टेक्नॉलॉजीमध्ये आहेत, किंवा पेंटिंगमध्ये कोर्सेस आहेत. आता आपल्याला पालकांना वाटतं की पेंटिंग म्हणजे काय नुसतं चित्र काढायची, असं नाही आहे. त्याच्यामध्ये भरपूर स्पेशलायझेशन आहेत आणि त्याच्यामध्ये तो चांगली करिअर करू शकतो, चांगले पैसे मिळवू शकतो आणि चांगलं आयुष्य जगू शकतो. मग सर, आता 2016-17 मध्ये तुमच्या ओपिनियननी कुठल्या फील्डमध्ये जास्त स्कोप आहे किंवा मुलांनी जायला पाहिजे? पूजा, हा प्रश्न असा आहे की कुठल्याला स्कोप आहे. आज तुला माहिती आहे की अनेक विद्याशाखा आहेत. जर स्कोप नसता तर या विद्याशाखा निर्माण झाल्याच नसतात. तर कोर्स कुठलाही असू देत, प्रत्येक कोर्समध्ये हा स्कोप हा असतोच. फक्त तुमचा इंटरेस्ट काय आहे, तुमचं लायकिंग काय आहे, तुमचे स्किल्स काय आहेत त्याच्यावरती हा स्कोप अवलंबून असतो. माझ्यामध्ये BA हिस्ट्रीला पण स्कोप आहे, BA इकॉनॉमिक्सला पण आहे, मेडिकलला पण आहे, इंजिनिअरिंगला आहे. हा प्रत्येक स्कोप जो आहे तो प्रत्येक विद्यार्थ्याच्या स्वतःच्या कर्तबगारीवरती आणि तो जेवढी मेहनत घेणार आहे आणि त्याच्याकडे जे काही स्वतःचे स्किल्स आहेत त्याच्यावरती अवलंबून आहे. सर, आणखीन सगळ्यांच्याच लाईफमध्ये हा एक खूप इम्पॉर्टंट पार्ट येतो की ज्यावेळी आपण 12th पास करतो की एक्झॅक्टली कुठलं करिअर चूज करायचं. ऑब्व्हियसली तुमच्या पण लाईफमध्ये तसं एक आला असेल, तर तुमची आम्हाला स्टोरी ऐकायला आवडेल. माझी स्टोरी फार मोठी आहे आणि ती मोटिवेशनल पण आहे. मी ग्रामीण भागातनं आलेलो, परंतु माझ्या 11वी, मी शेवटची बॅच होती माझी 11वी, आणि त्या काळामध्ये इतकं काही आई वडिलांना ज्ञान नव्हतं वेगळ्या क्षेत्राचं, आम्हाला तरी नव्हतंच. त्यामुळं काय करायचंय माहिती, फक्त ग्रॅज्युएशन कर आणि किती मार्क पडले तर चालतील, किती पर्सेंटेज पडले तर चालतील, कारण माझ्या वडिलांचा व्यवसाय होता. आणि त्यामुळं तेवढं शिक्षणामध्ये मी त्यावेळी लक्ष नाही दिलं आणि मी इतर गोष्टी करत बसलो. दुर्दैवानं मी नापास होत गेलो. मी सांगायला मला लोकांना आश्चर्य वाटेल की मी 11 वेळा नापास झालो. परंतु लग्नानंतर जेव्हा मॅच्युरिटी आली त्यावेळी मी परत शिक्षणाला सुरुवात केली आणि त्याच्यानंतर मी पूर्ण
MCOM MPhil PhD गोल्ड मेडलिस्ट आहे आणि एक वेगळी करिअर मी उशिरा का होईना मी सुरू केली. तर मला त्याच वेळी जर कोणी सांगणारी माणसं असती तर कदाचित मी माझ्या आयुष्यातली 10-12 वर्ष फुकट गेली नसती. सर मग तुम्हाला मोटिवेशन म्हणजे जसं म्हटलं तुम्ही आधी तेवढं नव्हतं, मग लग्नानंतर तुम्हाला कुठलं एक इन्स्पिरेशन मिळालं की तुम्ही मला हे करायला मला पाहिजे? मला एक शिक्षक भेटले की त्यांनी मला एक गोष्ट सांगितली की आज तुझ्याकडे जे काही आहे ते जे मोजू शकतोस, पैसे आहेत, गाडी आहे, बंगला आहे वगैरे, ते एक ना एक दिवस जाऊ शकतो. बरोबर. परंतु फक्त नॉलेज किंवा एज्युकेशन ही अशी गोष्ट आहे की ती तुझ्यापासून कोणी चोरी करू शकणार नाही किंवा तू गरिबीमध्ये तुला साथ देईल, श्रीमंतीमध्ये साथ देईल आणि मरेपर्यंत साथ देईल. म्हणून तू पुन्हा शिक्षण घे, ही गोष्ट मला त्यांनी त्यावेळी समजावून सांगितली आणि त्यावेळी मी इन्स्पायर झालो आणि मी माझ्या शिक्षणाला परत सुरुवात केली. नक्कीच. म्हणजे सगळ्यांच्या लाईफमध्ये एक कोण ना कोण असा येतो जो की त्यांना इन्स्पिरेशन देतो, मोटिवेशन देतो. असंच आपण बरंच काही आणि गप्पा मारायचे आहेत, तर तुम्ही बघत राहा SPN चॅनल. भेटूया एका ब्रेक नंतर. जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल हेल्थ, एस्ट्रॉलॉजी, करिअर, वास्तुशास्त्र आणि फॅशनबद्दल तर पहा हेलो कोल्हापूर दर बुधवारी 7 वाजता आणि रिपीट टेलिकास्ट दर सोमवार आणि शनिवार संध्याकाळी 7 वाजता फक्त SPN डिजिटलवर. गायन, वादन, नृत्य आणि चित्र सर्व काही एकाच कार्यक्रमात मी आणि कलाकार SPN डिजिटल वाहिनीवर दर गुरुवारी सायंकाळी 7 वाजता आणि पुनः प्रक्षेपण दर रविवारी सायंकाळी 7 वाजता. तुमच्या फेवरेट हिरो, हिरोईन, म्युझिक डायरेक्टर, सिंगर्स आणि आर्टिस्टच्या टॉप 20 सॉंग्स ऐका फक्त SPN म्युझिक टॉप 20 मध्ये. दर रविवारी सकाळी 10:30 वाजता आणि रिपीट टेलिकास्ट दर मंगळवार आणि शुक्रवार संध्याकाळी 7 वाजता फक्त SPN डिजिटलवर. ब्रेक नंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचा हॅलो कोल्हापूरमध्ये स्वागत आहे. आपल्याबरोबर डॉक्टर नितीन नाईक आहेत, डायरेक्टर ऑफ भारती विद्यापीठ मॅनेजमेंट, आणि आपण त्यांच्याबरोबर करिअरबद्दल गप्पा मारत होतो. कुठल्या फील्ड निवडायची किंवा कसं करिअर घडवायचं याच्याबद्दल आपण बोलत होतो. तर सर, आजकाल MBA MCA या फील्ड्सना भरपूर स्कोप आलेला आहे. सगळे लोक पोस्ट ग्रॅज्युएशन करायला बघतात, तर याच्याविषयी तुम्हाला काय बोलायचं आहे? पूजा, तुला माहिती आहे की गेल्या 15 वर्षामध्ये व्यवस्थापन आणि संगणक या विषयामध्ये क्रांती झाली आणि अनेक अपॉर्च्युनिटीज आपल्या देशामध्ये निर्माण झाल्या. जर तुम्हाला संगणक क्षेत्रामध्ये काम करायचं झालं तर तुम्हाला MCA होणं गरजेचं आहे आणि जर व्यवस्थापन क्षेत्रामध्ये काम करायचं झालं तर MBA होणं गरजेचं आहे. आणि आज कोल्हापूरमध्ये असेल, महाराष्ट्रामध्ये असेल किंवा देशभर असेल, अनेक संस्था या MBAचा आणि MCAचा अभ्यासक्रम चालवतात. अनेक वर्षापासून हे कोर्सेस चालवतात आणि याला नोकरीची संधी पण चांगल्या आता उपलब्ध आहेत. देशभरामध्ये नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी हा एक चांगला इंजिनिअरिंगला पर्याय म्हणून MCA आणि MBA याकडे लक्ष द्यायला काही हरकत नाही असं मला वाटतं. मग सर, याच्यासाठी ऑब्व्हियसली एंट्रन्स एक्झाम्स असतात किंवा मुलांना एकदा कन्फ्युजन होतं की कुठलं आपण ट्युशन्स लावायला पाहिजेत की पास होण्यासाठी चांगलं कॉलेज मिळवण्यासाठी काय करायला पाहिजे? माझा अनुभव असा आहे की विद्यार्थी हे साधारणपणे शेवटच्या मिनिटापर्यंत आपल्याला पुढं काय करायचं हे ठरवत नाही. म्हणजे BCom झाल्यानंतर किंवा BA झाल्यानंतर किंवा BSc झाल्यानंतर ते ठरवतात की पुढं काय करायचं. तर मला असं वाटतं की विद्यार्थ्यांनी शेवटच्या लास्ट इयरला असतानाच याबद्दल निर्णय घेतला पाहिजे. 1 वर्ष आधी त्याची तयारी केली पाहिजे, कारण या सर्व परीक्षांना एक पूर्व परीक्षा असते, म्हणजे CET असते. ती CET द्यायला लागते, त्याचा अभ्यास करायला लागतो आणि हा अभ्यास 1 वर्षभर आधी करायला लागतो. जर तुम्हाला चांगल्या इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश घ्यायचा असेल तर तुम्हाला CET मध्ये चांगले गुण मिळवायला लागतात आणि त्यासाठी तुम्हाला त्याची तयारी करावी लागते. आणि निश्चितपणे चांगल्या इन्स्टिट्यूटमधनं जर तुम्ही कोर्स पूर्ण केला तर तुम्हाला नोकरी आणि रोजगाराची संधी ही मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होते. मग तो हा पण सर प्रश्न येतो की युजली आपण एज्युकेशन ठरवतो एक घ्यायचा, पण आपल्याला एकदा ती इन्स्टिट्यूशन्स मिळत नाहीत. मग एका चांगल्या इन्स्टिट्यूटमधून पास आउट झाल्यावरती काय स्कोप असतात रिलेटेड टू एका साधारण कॉलेजमधून? चांगल्या इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी तुम्हाला चांगले गुण मिळवायला लागतात, त्याची तयारी करावी लागते. आणि निश्चितपणे जो ब्रँड आहे कॉलेजचा, समजा तुम्ही IIM मधनं होणार असाल किंवा आणखीन मोठ्या इन्स्टिट्यूट आहेत त्याच्यामधनं जर तुम्ही होणार, जर तुमचं शिक्षण पूर्ण झालं तर तुम्हाला नोकरीची नक्की संधी चांगली होते. पण याचा अर्थ असा नाही की माझ्या गावामध्ये छोट्या इन्स्टिट्यूटमध्ये मी शिकलो किंवा शिकले तर मला कुठली संधी नाही. शेवटी
तुम्हाला तुमच्या कर्तबगारीनंच तुम्हाला तुमची कामाची संधी मिळते. म्हणून छोट्या इन्स्टिट्यूटमध्ये जरी प्रवेश मिळाला तरी तुम्ही स्वतः जर तुम्ही डेव्हलपमेंट केली स्वतःची, तुम्ही नॉलेज ॲक्वायर केलं, तुमचं कम्युनिकेशन स्किल डेव्हलप केलं, बाकी स्किल्स तुम्ही वाढवले, तर छोट्या इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश मिळून सुद्धा चांगली नोकरी तुम्हाला मिळू शकते. आणि अशा अनेक प्रकारच्या केसेस ह्या माझ्याकडेच आहेत. त्यामुळं कोणत्या इन्स्टिट्यूटमध्ये करताय हे महत्त्वाचं आहे, परंतु छोट्या इन्स्टिट्यूटमधनं केलं म्हणजे करिअर होत नाही असंही काही नाही आहे. तर सर, आम्ही तुमच्या स्टोरीबद्दल भरपूर ऐकले, म्हणजे भरपूर इन्स्टिट्यूशनमध्ये तुम्ही जाऊन मुलांना मोटिवेशन देतात. तर आम्हाला नक्की तुमचा जो प्रवास आहे किंवा तुमची लाईफ स्टोरी आहे ती ऐकायला नक्कीच आवडेल. माझी स्टोरी खरंच इंटरेस्टिंग आहे. आणि मी सांगितलं की मी छोट्या गावातनं सांगलीमधनं आलेलो आहे. आणि माझ्या वडिलांचं हॉटेल व्यवसाय होता सांगलीमध्ये. आणि एक छोटंसं हॉटेल होतं. आणि वडिलांचा मी एकुलता एक मुलगा. मी जुनी 11वी शेवटची मॅट्रिक म्हणायचं ती पास झालो. आणि मी कॉलेजला जायला निघालो 20 जून 1975च्या दरम्यान. आणि वडिलांनी 2 गोष्टी केल्या त्यावेळी. चूक केली आहे म्हणा किंवा काही म्हणा, की वडिलांनी मला सांगितलं की आपला हॉटेल व्यवसाय आहे, त्यामुळे तुला किती मार्क पडतील त्याच्यावरती मला काय त्याच्यावरती फारसं महत्त्वाचं नाही, किंवा तुला किती वर्ष लागतील शिकायला माहीत नाही, परंतु तू ग्रॅज्युएशन पूर्ण कर आणि त्याच्यानंतरच तुझं लग्न करून तू बिझनेसमध्ये ये. आणि आणखीन एक गोष्ट केली म्हणजे त्यांनी त्याच दिवशी मला कॉलेजला जायला मोटरसायकल दिली. ज्यावेळी लोकांच्याकडे सायकल असत नव्हती त्यावेळी मला मोटरसायकल दिली. आणि ह्या 2 गोष्टी त्या वयामध्ये जे काही पालक सांगतात ते विद्यार्थी निगेटिव्हली घेतात आणि आपल्या कन्व्हिनियन्स प्रमाणे घेतात. मी तेवढंच घेतलं की मोटरसायकल मिळाली आणि कितीही मार्क पडले तर चालतील आणि कितीही वर्ष लागले तर चालतील एवढं ऐकल्यानंतर मी मोटरसायकलवरनं फिरायला सुरुवात केली. मी काश्मीर टू कन्याकुमारी मोटरसायकलनं प्रवास केला. मी नेपाळला गेलो, मी श्रीलंकेला गेलो मोटरसायकलवरनं आणि अभ्यास केला नाही. मी वयाच्या 19व्या वर्षी नगरपालिकेची निवडणूक लढवली. थँक गॉड आय लॉस्ट, म्हणून मी आज इथं आहे. आणि मी बॅडमिंटन खेळायचं, बॅडमिंटन मी युनिव्हर्सिटी खेळलोय, स्टेट खेळलोय आणि अभ्यास केला नाही. त्यामुळं मी किमान 11 वेळा तरी परीक्षा देऊन मी BCom पास झालो. आणि वयाच्या 29व्या वर्षी म्हणजे माझं लग्न झाल्यानंतर मला मुलगा झाल्यानंतर मला एक व्यक्ती अशी भेटली की ज्यांनी माझं आयुष्य बदललं. त्यांनी मला सांगितलं की नितीन, आज तुझ्याकडे जे काही आहे ते तू मोजू शकतोस. म्हणजे पैसे आहेत, गाडी आहेत, आई वडील, मित्र, हे सगळं वैभव आहे, परंतु हे एक ना एक दिवस तुझ्याकडनं जाऊ शकतं. ज्या गोष्टी तू मोजू शकतोस त्या कधी ना कधी तुझ्याकडनं जाऊ शकतात, परंतु तुझ्याकडं जे काही नॉलेज आणि एज्युकेशन असेल ते तुझ्या वाईट काळामध्ये तुला साथ देईल. म्हणून तू शिकलं पाहिजे आणि तू परत शिक. वयाच्या 29व्या वर्षी मी पॉझिटिव्ह होतो, मी कन्व्हिन्स झालो. म्हणून मी आणि माझ्या पत्नीने मी जेव्हा माझा मुलगा 6 महिन्याचा होता आम्ही कॉलेजला ॲडमिशन घेतली. पहिल्या दिवशी आम्ही कॉलेजला गेलो, लोक हसायला लागली. आणि तिथं गेल्यानंतर लक्षात आलं की मला BCom मधलं डेबिट क्रेडिट सुद्धा येत नव्हतं. मी MComला ॲडमिशन घेतली ती, परंतु जिद्द होती म्हणून मग मी सकाळी 11वीच्या वर्गामध्ये परत 12वीच्या वर्गामध्ये परत मी ॲडमिशन घेतली. मी सकाळी बेसिक शिकायचो आणि दुपारनंतर मी MComचे ॲडव्हान्स कोर्स करायचो. आणि 2 वर्षानंतर सक्सेस सुरू झाला. मी युनिव्हर्सिटीमध्ये चांगल्या क्रमांकानं पास झालो. परत मी MPhil केलं. लगेच MPhilला मी गोल्ड मेडलिस्ट होतो. आणि मग मी PhD केलं आणि PhD सुद्धा मी रेकॉर्ड टाईममध्ये 2.5 वर्षामध्ये शिवाजी विद्यापीठामध्ये PhD केलं. आणि वयाच्या 35व्या वर्षी मी डॉक्टर झालो, डॉक्टर नितीन नाईक झालो. आणि मग मी भारती विद्यापीठामध्ये 5 ऑगस्ट 1994ला पार्ट टाइम लेक्चरर म्हणून रुजू झालो. आणि योगायोगानं माझा संबंध डॉक्टर पतंगराव कदम साहेबांशी ज्या दिवशी आला म्हणजे 15व्या दिवशी त्याच दिवशी मला त्यांनी डायरेक्टर केलं. त्यानंतर मी लगेचच भारती विद्यापीठाचा रिजनल डायरेक्टर झालो. रिजनल डायरेक्टर म्हणून जवळजवळ 35 शाखा मी सांभाळत होतो. आणि 11-12 वर्ष सांगलीत काम केल्यानंतर माझी बदली पुण्याला झाली. पुण्यामध्ये मी डीन झालो, भारती बँकेचा व्हाईस चेअरमन झालो, अनेक वेगळ्या पोस्ट मी सांभाळल्या. आणि त्याच्यानंतर माझी बदली दिल्लीला झाली. दिल्लीमध्ये सुद्धा मला भरपूर स्कोप मिळाला. त्या काळचे पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांच्याशी बोलण्याची संधी मिळाली, अब्दुल कलाम साहेबांशी बोलण्याची संधी मिळाली. या दोघांनी माझ्या आयुष्यावरती मोठा प्रभाव टाकला दिल्लीमध्ये असताना. त्याच्यानंतर दिल्लीमध्ये मला AICT, UGC, UPSC या संस्थांवरती लेबर मिनिस्ट्रीवरती काम करण्याची संधी मिळाली. परंतु दिल्लीमध्ये काम करत असताना मला एक जाणवत होतं की दिल्लीतली जी मुलं आहेत ते अतिशय श्रीमंत बॅकग्राऊंडमधून आलेली आहेत. त्यांचा ॲटिट्यूड निराळा आहे, त्यांना पैशाचा एक कॉन्फिडन्स होता वगैरे. आणि
ते पाहिल्यानंतर मला प्रत्येक वेळी माझ्या ग्रामीण भागातल्या मुलांची आठवण यायची, सांगली कोल्हापूरमधले, कारण त्यांना 500 रुपये फी भरणं सुद्धा अवघड होतं. आणि मला नेहमी वाटायचं की या विद्यार्थ्यांसाठी आपण जाऊन काहीतरी केलं पाहिजे. म्हणून स्पेसिफिकली या विद्यार्थ्यांसाठी मी परत दिल्लीतनं कोल्हापूरला यायचा निर्णय घेतला आणि मी गेली 2.5 वर्ष कोल्हापूरमध्ये काम करतोय. आणि मी वेगवेगळ्या ग्रामीण भागामध्ये जाऊन विद्यार्थ्यांना मोटिवेट करण्याचं, त्यांच्यामध्ये एक उत्साह, त्यांच्यामध्ये एक आत्मविश्वास निर्माण करण्याचं काम गेली मी 2.5 वर्ष करतोय आणि त्याच्यामध्ये मला समाधान वाटतं. तर ही एक बाजू झाली माझ्या आयुष्यातली, की जो मुलगा 35% वाला होता तो पुढं PhD झाला आणि मोठमोठ्या संस्थेवरती, मोठमोठ्या पदावरती, देशपातळीवरती काम करायची संधी मिळाली, जगभर फिरायची संधी मिळाली, अनेक कॉन्फरन्समध्ये भाग घ्यायची संधी मिळाली. परंतु दुसरी बाजू माझ्या आयुष्यातली ती सुद्धा अतिशय इंटरेस्टिंग आहे. ज्या दिवशी मी कॉलेजला ॲडमिशन घेतली, मी आणि माझ्या पत्नीने, त्याच दिवशी माझ्या वडिलांचा ॲक्सिडेंट झाला. त्यांचं हॉटेल होतं आणि ज्या दिवशी ॲडमिशन घेतली त्याच दिवशी ॲक्सिडेंट झाला. त्यांच्या डोक्याला मार लागला आणि माझे वडील बेशुद्ध पडले, कोमामध्ये गेले. तर माझे वडील सलग 14 वर्ष 11 महिने बेशुद्ध अवस्थेत होते. आणि त्यावेळी 92च्या काळामध्ये मला त्यांच्या औषधासाठी दररोज 4,000 ते 4,500 रुपये खर्च येत होता, कारण त्यांना वॉटर बेडवरती झोपवायला लागायचं, ट्यूबमधनं फीड करायला लागायचं. आणि या सर्व खर्चामुळं मला माझं हॉटेल विकायला लागलं, माझं घर विकायला लागलं आणि मी रस्त्यावरती आलो. आणि त्यावेळी माझ्या एका मित्राने मला एक राहण्यासाठी जागा दिली, एक छोटीशी खोली दिली, जिथं लेडीज हॉस्टेल होतं तिथं खाली एक खोली दिली. त्या खोलीमध्ये मी, माझी पत्नी, माझी आई, माझा 6 महिन्याचा मुलगा आणि माझे वडील जे आजारी होते कोमामध्ये, त्यांना मी तिथं घेऊन गेलो. पण तिथं गेल्यानंतर मला उत्पन्नाचं माझं साधन काय नव्हतं. मग त्यावेळी माझी पत्नी माझ्या समवेत आली. तिनं सांगितलं की या हॉस्टेलमध्ये ज्या मुली आहेत त्यांचा मी स्वयंपाक करते. तर माझी पत्नी जवळजवळ 4.5 वर्ष 120 मुलींचा स्वयंपाक करायची आणि तिच्याबरोबर मी भांडी घासत होतो. 4.5 वर्ष मी भांडी घासली. त्याच्यानंतर संध्याकाळी मी अनेक वेळा टॅक्सी चालवत होतो. किर्लोस्कर कंपनीचं भाडं मला मिळायचं, किर्लोस्कर वाडी टू पुणे मी भाडं घेऊन जायचो. त्यानंतर रविवारी अनेक ऑफिसेसमधनं मी काम करायचं. अशा रीतीनं मी माझं शिक्षण आणि हे सर्व पूर्ण केलं. हे सर्व करत असताना एक वेळ असा आलो, प्रसंग तो मुलांना मला सांगायचा वाटतो, की एका दिवशी भरपूर पाऊस पडला आणि ते माझ्या घरामध्ये पाणी आलं आणि माझे वडील बेशुद्ध असे होते, त्यांना आईला हलवता आलं नाही आणि पाण्यामध्येच ते पडलेले होते. आणि जेव्हा मी आणि माझी पत्नी रात्री घरी गेलो त्यावेळी माझे वडील ते पाण्यामध्येच पडलेले होते आणि माझी आई रडत होती. आणि आई म्हणत होती की आपली परिस्थिती एवढी वाईट का, आपल्याला एक साधं छोटं खोली पण काय नाही, एक शेल्टर पण नाही, आपल्या आयुष्यामध्ये एवढा अंधार का. ती रात्र मला झोपू शकलो नाही. आणि जेव्हा 5 वर्षापूर्वी माझी दिल्लीला बदली झाली त्यावेळी माझ्या आईचा मी 80वा वाढदिवस साजरा केला. आणि त्या दिवशी मी माझ्या आईला सांगलीमध्ये 4 एकरमध्ये मी बंगला भेट दिला. आणि त्या दिवशी माझ्या आईच्या चेहऱ्यावरती जे हसू होतं, स्माईल होतं, ते मला भारतरत्न, पद्मभूषण या सर्वापेक्षा जास्त आहे. कारण आईला त्या लक्झरीमध्ये काही इंटरेस्ट नव्हता, त्यामध्ये काय आहे काय नाही, परंतु माझ्या मुलांनी मला दिलं त्याचा आनंद होता. म्हणून माझ्या सर्व मुलांना एकच विनंती आहे की तुम्ही नशीब घेऊन जन्माला आलाय, तुम्हाला सर्व काही मिळेल. आज तुमचे आई वडील तुमच्यासाठी भरपूर काही करतात, अनेक प्रकारचे त्याग ते करतात. आणि म्हणून तुम्हाला जेव्हा स्वप्न पाहायचं असेल तर स्वप्न हेच पहा की तुमच्या आईवडिलांच्या चेहऱ्यावरती तुम्ही हसू कधी आणणार आहात. तुमच्यासाठी वैयक्तिक स्वप्न प्रत्येकजण पाहतो, ते महत्त्वाचं नाही, परंतु आपल्या आईवडिलांना सुखी करायचं स्वप्न जर तुम्ही पाहिलं आणि तुम्ही तुमच्या आईवडिलांसाठी जर चांगलं काम केलं तर या आयुष्यामध्ये तुम्हाला सुखी नुसतं नाही तर समाधानाचं जीवन जगायला मिळेल, जे मी आज जगतोय. मला एक मुलगा आहे आणि सून पण आहे. मुलगा माझा परदेशात शिकून परत आला, तो आज टीचर म्हणून पुण्यामध्ये काम करतोय, PhD करतोय. तो 3 वर्ष अमेरिकेत होता. त्याची बायकोसुद्धा MBA आहे, ती शिकते. आणि माझी मुलगी जी 22 वर्षाची आहे आणि तिनं एक चाकोरी सोडून वेगळा अभ्यासक्रम निवडला. तिनं बॅचलर ऑफ फाईन आर्ट्स केलं, त्यानंतर मास्टर्स इन ॲडव्हर्टाइजमेंट केलं. ती आज एका चांगल्या मोठ्या ॲडव्हर्टाइजमेंट कंपनीमध्ये चांगल्या हुद्द्यावरती काम करते मुंबईमध्ये. आणि माझ्या बायकोनी जी 15 वर्ष माझ्या वडिलांची सेवा केली, त्यांच्या मृत्यूनंतर माझी बदली पुण्याला झाली. पुण्याला झाल्यानंतर तिनं तिचं शिक्षण सुरू केलं. तिनं M.Com केलं, MPhil केलं, PhD केलं आणि तीसुद्धा आज भारती विद्यापीठामध्ये प्राध्यापक म्हणून काम करते.
तर माझे कष्ट, आईवडिलांचे आशीर्वाद आणि महत्त्वाचं म्हणजे भारतीय विद्यापीठ आणि डॉक्टर पतंगराव कदम साहेब यांनी मला दिलेली संधी, यामुळं माझं आयुष्य बदललं. मी प्रत्येक विद्यार्थ्यांना विनंती करतो की बाबा तुम्ही तुमचं आयुष्य घडवू शकताय आणि याच्यामध्ये जर तुम्ही मोठं स्वप्न पाहिलं आणि ते स्वप्नपूर्तीसाठी जर झोपला नाही तर तुमच्या आयुष्यामध्ये आनंदाचे दिवस येऊ शकतात. नक्कीच सर, खूपच छान, म्हणजे मोटिवेशनल अशी ही स्टोरी आहे. सगळ्या म्हणजे मुलांना खूप इन्स्पायर करेल. अँड थँक्यू सो मच फॉर शेअरिंग इट. थँक्यू व्हेरी मच. नक्कीच. आणि सर आता तुम्ही डायरेक्टर आहात ह्या भारती विद्यापीठ मॅनेजमेंटचे, तर तुम्ही काय एक्झॅक्टली फोकस करतात लाईक मुलांच्या करिअरसाठी, किंवा कुठल्या ह्याच्यावरती जास्त फोकस असतो या कॉलेजमध्ये? माझं सर्वात महत्त्वाचं मत आहे की टीचर्सचा रोल जो आहे तो विद्यार्थ्यांना घडवण्यामध्ये महत्त्वाचा आहे. जसं एखादा चांगला टीचर ज्याला व्हायचं असेल त्याला त्या विषयाचं ज्ञान पाहिजे, त्याचं कम्युनिकेशन स्किल चांगलं पाहिजे, परंतु त्याहीपेक्षा तो टीचर ही शुड बी ए मोटिवेटर. त्या विद्यार्थ्याला त्यांना मोटिवेट करता आलं पाहिजे. आता माझ्याकडंच जर विचार केला तर ग्रामीण भागातले विद्यार्थी अनेक येतात, त्यांच्या अनेक अडचणी आहेत, त्यांना कम्युनिकेशन स्किलची अडचण आहे, मोठ्या शहरामध्ये ते पहिल्यांदा आलेले आहेत, कॉन्फिडन्स नाही. तर या सर्वांचा विचार करून त्याच्यामध्ये एक जिद्द निर्माण करण्याचं काम हे टीचरनी केलं पाहिजे आणि माझ्या इन्स्टिट्यूटमध्ये मी हे माझ्या टीममार्फत हे करतो. त्यामुळं आज ग्रामीण भागातनं आलेली मुलं सुद्धा मला आनंद वाटतो की मुलं आणि मुली जगभर नोकरी करताना दिसतात आणि एखाद्या टीचरने हे मनात आणलं तर हे सर्व काही शक्य आहे आणि ते आम्ही या ठिकाणी करतो. तर तुम्ही बघितलात की करिअर विषयी सरांनी आपल्याला खूप चांगली माहिती दिलेली आहे. थँक्यू सो मच सर फॉर टॉकिंग विथ अस. आणि असेच बऱ्याच टॉपिक आणि इंटरेस्टिंग विषयावरती तुम्हाला हिलो कोल्हापूरमध्ये बरेच एपिसोड्स बघायला मिळणार आहेत. तोपर्यंत मी पूजा पावसकर तुम्हा सर्वांचा निरोप घेते. बघत रहा SPN डिजिटल.